खूप बोलतेच वहिनी, शेवटचं सांगतोय मी. काय रे? काय काय सांगणार काय आहेस? थांब ना, त्याच्या आधी मी सांगते सगळ्यांना. कशाबद्दल? शिंगी बरोबर ज्या प्रेमाच्या अणाबका घेतल्यास ना त्याबद्दल. ही मुलगी जिच्याबरोबर तू प्रेमाचं नाटक केलंस, तिला स्वप्न दाखवलीस, गिफ्ट दिलीस, भुरळ पाडलीस, आणि आता तिला फसवून या अजून एका मुलीला, अनुष्काला, तिलाही फसवायला निघालायस, तिच्याशी लग्न करायला निघालायस तू. हे काही खोटं बोलू नकोस. असं नाही होऊ शकत. नाही काकू, मी जे बोलते ते खरंच आहे. फक्त तुम्हाला ते ऐकायचं नाहीये ना, हा प्रॉब्लेम आहे. गेले 2-2.5 महिने हे प्रकरण सुरू आहे. शिंगीला खूप ऐकवायचं होतं ना तुम्हाला. तिच्याकडनं कामात चुका होत होत्या, कारण तिचं लक्ष नव्हतं कामात. का बरं? कारण ती सैरबैर झाली होती. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे तिला कळतच नव्हतं. ती तर बिचारी आतल्या आत कुडत होती रे. आणि हे सगळं फक्त या तुमच्या मुलामुळे. अरे या सगळ्याने गांगरून गेली होती ती. तिला कळतच नव्हतं, सुधरत नव्हतं काय करायचं. तिकडे त्या कोपऱ्यात उभी राहून ना तुझ्या नावाची मेहंदी काढत होती ती. आणि या सगळ्यात तुम्ही काय केलं? तिच्या ह्याच कृत्यावरून तिला मारलं आणि घरातून हकलून द्यायला निघालात. बरं, हे सगळं सुरू असताना तुमचा हा गुणी मुलगा तो तर मूग गिळून गप्प बसला होता ना. बरं, थांबला नाहीये तो. त्याने तिला सांगितलं की अगं मी तर आता सगळ्यांच्या दबावाखाली येऊन हे लग्न करतोय. उद्या लग्न झालं की ते लग्न मोडून मी तुझ्याचकडे येणार आहे, तुझ्याशी लग्न करणार आहे. हो ना?